बापरे, किती दमायला झालं. नाना काका आणि आप्पा किती वर्ष काम करतायत. मानलं पाहिजे बाबा यांना. सेठ, 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 इथे पण नाहीये. मग टॉवेल तर ओला आहे. केला कुठे मग हा? सेठ, घाबरले ना मी. सॉरी. मला नाही बोलायचं तुझ्याशी. अगं सॉरी बोललो ना. तू आता अमेरिकेला जाणार आहेस आणि असा त्रास देणार आहेस का मला? सॉरी सॉरी सॉरी. बरं अजून एकदा सॉरी सांग ना, काय सांगायचं होतं? मी नाही सांगणार. तर सॉरी बोललोय ना तुला. तू घाबरवलं का मला? तर एवढा सॉरीचा पाडा म्हणालो ना त्यासाठी. नकोय मला तुझं सॉरी. ऐक ना, आता असं करणार तू? हो. सांग ना. मला नाही सांगायचं तुला. सांग ना प्लीज. नाही. येऊ का? मी नंतर येतो. अरे थांब ना ना का, ये ना. माझं आदितीकडेच काम होतं. हा बोला ना. आदिती, माझ्याकडून चूक झाल्याचं मी कबूल केलंय. सगळे पैसे बुडाले, पण मी कष्ट करून उभा राहील असा शब्द दिलाय तुम्हा सगळ्यांना, आणि तसं वागणार पण आहे. त्यामुळे तुझ्या फॅक्टरीत मला जमेल असं काही काम असेल तर सांग ना. काय झालं? मला जमेल असं काहीच काम नाही का? नाना का, अरे तुला जमणार नाही असं कुठलं कामच नाहीये. अरे तू इतका मेहनती आणि हुशार आहेस. अरे तू पुन्हा एकदा शेतात आणि मात काम करायला सुरुवात केली ना की बघ तुला वेळ मिळतो का. हो ना काका. आणि हो, फॅक्टरीत तुम्हाला हवं तेव्हा या. तसंही मला काही अडलं तर मी तुमच्याकडेच येईन ना मदत मागायला. आणि मला तुमच्याकडून भरपूर काही शिकायचे. तुमच्या अनुभवातूनच आपली फॅक्टरी खूप मोठी होणार आहे. खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. आता बघा, 1 मिनिट भरी शांत बसणार नाही मी. येतो. सेठ, घर हळूहळू एकत्र येते हे बघून खूप बरं वाटतंय. चला जाऊयात. कुठे? अहो असं काय करताय? नेऊन देऊयात ना चावी. नानी, इतक्या सहजासहजी चावी देणार नाही मी. म्हणजे? जा झोप तू, आणि मला पण झोपू दे. यांचं मन बदललं की काय, की जे काही घडलं ते माझ्यासारखं विसरून गेले. महालक्ष्मी, उठ. ए महालक्ष्मी, उठ. महालक्ष्मी उठ, उठ. अगं उठ ना. हे महालक्ष्मी. मिलिंद, माझे पैसे दे ना प्लीज. हे झोपेत सुद्धा पैसे मागते. ही अशी नाही उठणार. व्हॉट नॉनसेन्स. हे कोण आहे? बोंबलू नको. व्हॉट इज दिस मिलिंद? असं उठवतो का कोणी? जरा नीट उठवायचं ना. आणि बेसिकली इतक्या रात्री तुझं काय काम आहे? अरे मी तुला व्यवस्थितच उठवत होतो, पण तू पैशात लोळत होतीस ना. लुक मिलिंद, तू ना उद्या मला जेवढं बोलायचं तेवढं बोल. मी ना दिवसभर शेतात काम करून स्वयंपाक करून थकून गेलेली. आता मला झोपू दे प्लीज. गुड नाईट. अरे ए महालक्ष्मी, उठ. आपली पुढची चाल काय असेल याचा जरा विचार कर ना. 20% कमिशन हवंय ना तुला? सारखे पैसे पैसे काय करतोयस रे? आतापर्यंत मला एक पैसाही दिलेला नाहीयेस तू. हो ना, मग त्यासाठी तुला रात्रंदिवस मेहनत करावी लागेल, तीही माझ्यासारखी. नानाने सह्या केलेल्या नाहीत, तो हिस्सा सुद्धा हातातून गेलाय.
आणि मी माझा प्रत्येक प्लॅन किंवा माझा प्रत्येक प्रोजेक्ट हा सक्सेसफुल केलाय, तो मेहनतीने रात्रंदिवस एक केलाय. पण आज पहिल्यांदा असं घडतंय की माझी मुलगी माझ्या प्लॅन मध्ये अडचण ठरते. पहिल्यांदा असं घडतंय. या कारण ती आता अदिती देशमुख आहे आणि तिचं तिच्या घरातल्यांवर प्रचंड प्रेम आहे. काही झालं ना तरी ती तिच्या घरातल्यांना एकत्र केल्याशिवाय राहणार नाहीये मिळेल. हा पण अर्थात आता हा काही दिवसांचाच प्रश्न आहे, कारण सिद्धार्थ आता अमेरिकेला जाणार आहे. त्यानंतर अदिती एकटीच असणार आहे. नाही 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 नाही, त्यासाठी मी सिद्धार्थने अमेरिकेला जाण्याची वाट बघणार नाहीये. त्यात जर वेळ वाया घालवला ना तर ही अदिती आणि सिद्धार्थ हे संपूर्ण देशमुख फॅमिलीला एकत्र आणतील. त्यासाठी एकाच योग्य व्यक्तीचा वापर करायचा आहे. कोण? तू ओळख. चला बाजूला, किचन वापरायची आता माझी वेळ. हा अगं पल्लू, असे आता काहीही नियम नाहीयेत. नाना भाऊजींच्या मनातले सगळे क्लेश दूर झालेत, माहितीये ना. तुझं मन कधी स्थिर होणार ग पल्लू? तुझे प्रेग्नन्सीचे दिवस सुरू आहेत म्हणून याचं असं कॉनला धरून ना लाईनीवर आणलं असतं तुला. किचन एक झालं ते बरंच झालं. आता ह्याच बनवून देतील मला काही ना काही. ताई, मी काय म्हणते, मला जरा लापशी आणि बनाना मिल्कशेक देता का बनवून? हा देतो की बनवून. आता तेच करतो. हा थांबा पल्लू काकी, मी बनवते तुमच्यासाठी. अहो काय चाललंय यांच्या मनात काही कळतच नाहीये. हे काय करते मी, अक्का बाजूला व्हा ना. अगं काय चाललंय इथं? ए नाने थांब. काय झालं? आणि मी किचन मध्ये काय करायला आले होते? अगं तेच आम्ही तुला विचारणार होतो. मला नानी, अगं चल लवकर. अगं घेतलं का सगळं नीट? कुठे आणि काय घ्यायचं होतं? अगं नानी, औक्षणाचं एक ताट घे आणि हो एक पांढरा कपडा घे आणि हा ते कुंकवाच्या पाण्याचा ताट विसरू नको. हा आणि लवकर ये. अरे काय झालं काय? सांगतो ना तात्या, तुम्ही या तर या. अरे हो, पण इथे आम्हाला कशाला आणलंय? सगळं सांगतो बाई. या इथे उभे राहा बरं. दोघं असं जोडीने उभे राहा. अरे इथं दारात का उभं केलं? सांगतो. मोठ्या बाई, नानी, ताई, या लवकर या. नानी, ते ताट ठेव. ते कापड इथं पसरव बरं. बापू, आप्पा, सिद्धू, अरे या सगळे या, पटकन या. काय झालं नाना? तुम्ही शेतावरती जात आहेत का? मी पण येतो तुमच्याबरोबर. अरे कोणी कुठे जात नाही. तू एक काम कर, इथेच उभा राहा बरं. मोठ्या बाई, औषधामध्ये काय नानाच्या डोक्यात? नाना काय करतोस तू? अरे सांगतो, सगळ्यांना सगळं सांगेल. 2 मिनिटं फक्त. हा अरे सगळं कशासाठी? तात्या, बयो, तुम्हा दोघांना या घरात पुन्हा एकदा मानाने आणायचंय. मी चुकीचं वागलो, या घराचे संस्कार विसरलो, वाटण्या मागून या घराचा अपमान केला. तुमच्या दोघांची मी माफी मागतो आणि तुमच्या दोघांची माफी मागणं म्हणजे या घराची, या वास्तूची माफी मागितल्यासारखंच. बयोबाई, कुंकवाच्या पाऊलाने या घरात ये आणि लक्ष्मीची पावलं पुन्हा उमटू दे. नाना, आम्ही तुला कधीच माफ केलंय. तू आम्हाला लक्ष्मीनारायणाचा जो मान देतोय ना, तो आमचा मान नाही, तो मान यांचा आहे. नाही बयो आजी, तुम्हा दोघांचा प्रवेश व्हावा अशी नाना काकांची इच्छा आहे आणि म्हणूनच त्यांनी हे सगळं केलं आणि आम्हाला सुद्धा ते आवडेल.
सुनबाई, तू आणि सिद्धूनी लक्ष्मीनारायणाच्या पावलांनी इथे यावं घरात, अशी माझी आणि बयोची इच्छा आहे. तुम्हाला माहित नसेल, पण आम्ही जेव्हा हातबल होतो ना, तेव्हा या सिद्धूनी त्याच्या या लक्ष्मीने आम्हाला आधार दिला, धीर दिला. खरा मान त्यांचाच आहे. तर तुम्ही सगळ्यांनी पाहिलंच आहे की ज्याला घर अडचणीत होतं त्यावेळेला या दोघांनीच मेहनत करून धडपड करून पैसे उभे केलेत. पडत्या काळात दोघांनी या घराला आधार दिला, आधारस्तंभ झालेत दोघं जण. सुनबाईला मी मानाचं पान देऊन हे कुटुंब एकत्र बांधून ठेवण्याची जबाबदारी दिली होती. आणि सुनबाई ही जबाबदारी कधीच विसरली नाही. हो, अगदी बरोबर बोलताय तात्या तुम्ही. या दोघांमुळेच आपल्या घरात पूर्वीसारखा आनंद दरवळायला लागलाय. सिद्धू, आदिती, या. अरे बघत काय बसलाय? चला. नानी काकी, नाही नको, ऐका माझं. सिद्धू, सुनबाई, तुम्ही या. तुमच्या मागोमाग आम्ही पण येतो. सुनबाई, सिद्धू, तात्या बोय सांगतायत ना, मग या पुढे चला. चला चला. अरे आता चला पटकन चला. असं वाटतं आज घरातला हरवलेला आनंद पुन्हा परतला. आता निश्चिंत मनानं नमाचा साखरपुडा करूया. खरंच आता आपल्या घरात सगळे सण समारंभ परत एकत्र आणि उत्साहात साजरे होतील. हो, पण एक महत्वाचं काम बाकी राहिलं. आता काय सांगतो. सका आलं लक्षात. आत्ता बादली आणि फडकं घेऊन येतो आणि एक एक रेष नाही, सगळ्या रेषाच पुसून टाकतो. अरे वा, बरोबर ओळखलंच रे. मनकावडा झाला सका. वीणबाई, अहो जा ना मदतीला. नाना, नाना, तू पण रेषा पुसतोय? अरे बापू, तो सगळ्या रेषा पुसायचं म्हणतोय. आता खऱ्या अर्थानं घर एक होणार. खरंच खरंच आप्पा, माझं घर एक झालं. माझं घर एक झालं. आज तर जंगी पार्टी व्हायला पाहिजे. आज सगळ्यांना ओरिजिनल देशमुखांकडून पार्टी. वा 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 वा. अहो, काय करताय तुम्ही? थांबा. आमच्या रेषा का पुसताय तुम्ही? अरे हो, हिला तर विसरलोच आपण. पल्लू, अगं रेष पुसली तरी चावी तुझ्याचकडे आहे ना. ती तरी तुझ्याकडून कोणी जबरदस्तीने मागून घेत नाहीये ना. देणार पण नाही. हे बघा, आपली रेष तशीच राहू दे, कळलं? अरे देशमुख, हे काय एवढ्या आनंदाच्या प्रसंगी चेहरे पाडतायत? हा, अरे पुसा रेषा. चला चला पुसा. बाळा, नाही नको. म्हणजे बाळा, अरे मी उत्साहाच्या भरात बोलून बसलो रे. सगळ्या रेषा पुसू, पण विसरलो रे. तुझ्या भागाची रेष पुसायची की नाही याचा सर्वस्वी निर्णय तुझा आहे. काळजी करू नका, मी सांगतोय ना, पुसा रेषा. पल्लूचा विचार करू नका, मी बोलतो तिच्याशी. चला चला चला, घेऊ पुसून रेषा. चला चला पुसा. चला 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 चला. दे दे चल. हे काय करतेस महालक्ष्मी तू? काय करू मग मी? तुझा प्लॅन सक्सेसफुल झाला नाहीये, मला तर यांच्यातच राहायचंय ना कायम. हो ना, तू जर हा असाच मूर्खपणा केलास ना तर खरंच आपला प्लॅन सक्सेस होणार नाही. हे काय करतेस ते? तू जा ना त्या पल्लू मागे.
हे बघ, तवा तापलाय तेव्हा आपली पोळी भाजून घे. गो भाज. तसंही आता फक्त पल्लूकडूनच होप ठेवू शकतो ना आपण. ठीक आहे. बघितलंस, नमाच्या लग्नाआधी आपलं घर एक झालं. लग्नाच्या फोटोमध्ये आता कुठल्याही प्रकारच्या वाटणीच्या रेषा नसतील. हो सेठ, पण पल्लू काकींचं काय? ही नाही म्हटलं तरी शेवटी ह्यांनी रेषा पुसायला घेतल्याच. माझी कुणालाच काही पडलेली नाहीये. जिथे माझ्या नवऱ्यालाच माझ्या शब्दांना किंमत नाही, तिथे ही लोक काय देणार? पल्लू, पल्लू अगं किती हायपर झाली आहेस, किती चिडचिड करतेस. मी तुला म्हणाले होते ना, प्रेग्नन्सीमध्ये इतकी चिडचिड चांगली नसते. शांत हो. इथे ये, इकडे बस, बस इथे. हे घे, पाणी. नाही, नकोय मला. पल्लू, पाणी घे. शांत हो बाळा. कशी शांत हो? बघितलंत ना, कोणीही आलं नाही माझ्या मागे. आपलं रक्ताचं नातं नाहीये तरी मोठ्या बहिणीचं नातं लक्षात ठेवून तुम्ही आलात ना. मी आली आहे ना, मग शांत हो पाहू. हे बघ, काहीही मनात ठेवू नको. तुलाच त्रास होईल ना बाळा. कसं सांगू? त्या सिद्धू अदितीमुळे. सॉरी, पण मला ना सगळ्यात जास्त राग या सिद्धू आणि अदितीचा येतो. ते दोघं मिळून सगळ्यांना रेषा पुसायला भाग पाडतायत आणि हे सगळे सुद्धा त्यांच्या बोलण्याला भुलतायत. पण मी नाही या दोघांपुढे हार मानणार. पल्लू, अगं अदिती माझी मुलगी आहे, सिद्धार्थ माझा जावई आहे, म्हणून काय झालं? त्यांच्यावर अजून कुठल्याही जबाबदाऱ्या नाही पडलेल्या, त्यामुळे त्यांना कळतच नाहीये की प्रॉपर्टी आपल्या नावावर असणं किंवा फायनान्शियली सिक्युअर असणं किती इम्पॉर्टंट आहे. लुक पल्लू, तू तुझ्या मतावर ठाम राहा. अगं नुसत्या रेषा पुसून काय फायदा? लोक मनाने एकत्र यायला हवीत ना. बरोबर बोलताय तुम्ही. आज जरी हे सगळे एकत्र आले असले तरी परत भांडणं होऊच शकतात. आज यांनी माझं मत विचारलं नाही, मला गृहीत धरलं. आता बघाच मी या घरातून कशी बाहेर पडते. शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोस्तुते. माझी बायको जे काय सांगते ते सगळं ऐकायचं, तिची इच्छा पूर्ण करायची. हा, बोला. तुला कसं कळलं मला तुला काहीतरी सांगायचंय? अदिती, तुझ्या मनातलं मला बरोबर कळतं. बोल. काही नाही रे, काही केल्या कळतच नाहीये पल्लू काकींचं मन कसं वळवायचं. आता सुद्धा बोलायचं होतं मला त्यांच्याशी, पण त्यांच्या खोलीत जायची हिंमतच होत नाहीये. नाही, पल्लू काकीशी बोलताना जरा जपूनच बोलावं लागणार. त्यात तिची तब्येत जरा नाजूक असते, म्हणून बाळकाका सुद्धा तिचं मन राखून वागत असतो. हेच तर ना, हाच तर प्रॉब्लेम आहे. तू काही काळजी करू नकोस. मी जाण्याआधी आपलं घर एकत्र येईल. हो, आणि आपलं घर एकत्र आल्यावर ते पुन्हा अपूर्ण ठेवायला तू निघून जाशील.